पुढची बातमी पाहूयात। IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या विरोधात हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार विशेष लक्षवेधी सूचना मांडणार आहेत। तुकाराम मुंडे यांना निलंबित करण्याची मागणी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे। तुकाराम मुंडे नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी कोणतेही अधिकार नसताना स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्य पद्धतीने आपल्याकडे घेतला असा आरोप भाजपने केला। आमदार कृष्णा खोपडे आपल्या सोबत आहेत। सर, तुम्ही तुकाराम मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे, कारवाई करण्यासंदर्भात तुम्ही पत्र लिहिलं आहे, काय नेमका मुद्दा आहे? तुकाराम मुंडे यांनी त्या काळामध्ये स्मार्ट सिटीचा त्यांना मुळातच अधिकार नव्हता, परंतु कंत्राटदाराला 20 कोटीच्या चेकवर त्यांनी स्वतः सही केली आणि म्हणून आम्ही विधानसभेमध्ये मी आणि प्रवीण दटके यांनी आम्ही लक्षवेधी सबमिट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुकाराम मुंडे यांना ताबडतोब सस्पेंड करावं आणि मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती त्या ठिकाणी गठीत करावी, अशा प्रकारची आमची मागणी राहणार आहे। तुकाराम मुंडे यांनी अधिकार नसताना, स्मार्ट सिटीचे अधिकार नसताना त्यांनी आपले अधिकार कसे त्या ठिकाणी वापरले, ही सगळी प्रोसिजर आम्ही नियमाप्रमाणे केलेली आहे। खंडपीठाने बी ऑर्डर केले आहे, परंतु तुकाराम मुंडेची मंत्रालयात बहुतेक जास्त पकड असेल, त्याच्यामुळे हे प्रकरण त्यांनी त्यावेळेस पूर्ण दाबून ठेवलेलं आहे आणि हे 20 तारखेचे जे आदेश निघाले तेही आदेश ताबडतोब